आमचा संपूर्ण देश 4000 वर्षापासून पारतंत्र्यामध्ये परकीयांच्या गुलामीत होता आणि संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्या गुलामीतून या देशाचा मालक बनवलेले मालक. हा देश माझा, हे संविधान माझं, या देशाचा मी, या संविधानाचा मी. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या देशाचा मालक बनवलेला आहे. परंतु गेल्या 75 वर्षांपासून येथील संविधान विरोधी शक्ती आम्हाला पुन्हा मालकापासून गुलामाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. 2014 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये संघर्षमय जीवन जगून संपूर्ण भारतासाठी, त्यातल्या त्यात विशेष SC ST प्रवर्गासाठी, ST प्रवर्ग म्हणजे आम्ही सगळे, आमच्यासाठी या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मालकाचे अधिकार प्रदान केले. त्या अधिकाराला आम्ही समजून घेतलो नाही आजपर्यंत. झोपलेल्या माणसाला उठवता येतं, परंतु सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. आपण जरी झोपलेला असलो तर सोंग घेतलेले अजिबात नाही. आणि त्यांना जागृत करण्यासाठी ही लाल बावटा युनियन आणि सत्यशोधक समाज सभा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाला संविधान प्रदान केलं आणि या संविधानावर देश 100% चालावा यासाठी आम्ही भारताचे लोक आणि स्वतः अधिनियमित आणि अंगीकृत करण्याची प्रतिज्ञा आम्हाला त्यावेळी दिली, जी आता आमचे विद्यार्थी प्रत्येक शाळेमध्ये वाचत असतात. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान प्रदान केलं देशाला 26 नोव्हेंबर 1949 ला, त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये शेवटचं आणि तिसरं भाषण केलं होतं. त्या भाषणाचा सार काय असेल त्यांच्या शेवटच्या एका संदेशावरून आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात त्या शेवटच्या तिसऱ्या भाषणामध्ये संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949 रोजी दुपारी 1 वाजता काय सांगतात ते म्हणतात, केवळ संविधान सभेला उद्देशून नव्हे तर हे आम्हाला ST प्रवर्गाच्या लोकांना उद्देशून बोललेलं आहे. काय म्हणतात, येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश एका स्वतंत्र आणि सार्वभौम अशा देशामध्ये प्रवेश करत आहे. आमचा देश पूर्वी कधीतरी स्वतंत्र होता, परंतु ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याचा विचार आम्ही गंभीर आणि खंबीरपणे केला पाहिजे. म्हणून येणारा 26 जानेवारी 1950 सार्वभौम आणि स्वातंत्र्य हे जर करता आम्ही पुन्हा कधी गमावून बसलो तर ते पुन्हा आम्ही कधीच मिळवू शकणार नाही या कल्पनेनं माझं आज काही चर्र होतंय. हे बाबासाहेबांचे शब्द तुमच्या आमच्यासाठी आहेत. ही जबाबदारी आपली आहे. त्यांनी जो धोक्याचा इशारा दिला, त्यांनी जी खंत व्यक्त केली, त्यांचं हृदय चर्र झालं, ते केवळ तुमच्या आमच्यासाठी माझ्यासाठी. कारण त्यांना माहित होतं की या देशामध्ये गुलामीत आणण्यासाठी जनतेला काय काय प्रयत्न केले जातील या संविधान विरोधी शक्तीकडून. साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा वापर करून या संपूर्ण देशाच्या जनतेला ही संविधान विरोधी शक्ती 75 वर्षाच्या आत गुलाम बनविल्याशिवाय राहणार नाही ही भीती त्यांना होती. आणि त्यांची भीती जर दूर करायची असेल, त्यांची शंका दूर करायची असेल
तर आपण या ठिकाणी सगळे जमलेले आणि न आलेले हे सगळे आपण या देशाचे मालक आहोत आणि सर्वोच्च न्यायालयाचे सीजेआय असतील, सरन्यायाधीश, राष्ट्रपती असतील, कॅग असेल, निवडणूक मुख्य आयोग असेल, प्रधानमंत्री असेल, राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, ही सगळी IAS, IPS, IRS, IFS ही सगळी ब्युरोक्रेसी, ही सगळी व्यवस्था आमची म्हणजे माझी नोकर आहे, माझी गुलाम आहे. हा आत्मविश्वास आपण प्रत्येकाने आपल्या हृदयात साठवून ठेवला पाहिजे, जो बाबासाहेबांनी आपल्याला दिला. बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय हे जर विचार करत असेल तर 342 अनुच्छेदानुसार त्यांनी या देशाला एसटी प्रवर्गासाठी संपूर्ण आरक्षणाचा आणि संपूर्ण स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वाच्या माध्यमातून प्रगती करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि केवळ नुसता आपल्याला अधिकार दिला नाही तर याच्याविषयी स्पेशल 343 नुसारच राष्ट्रीय जनजागृती आयोग या ठिकाणी निर्माण करण्याचं संविधानामधून प्रारूप केलेलं आहे. त्या आयोगाचे काय कर्तव्य आहे संविधानाच्या माध्यमातून मी बोलतोय. त्या आयोगाचा अध्यक्ष राष्ट्रपतींनी निवडायचा आहे. तो अध्यक्ष आदिवासी असला पाहिजे. त्या आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रपतींनी काम करून घेतलं पाहिजे. कोणतं? या देशामध्ये जेवढे काही आदिवासी समाज आहे, वेगवेगळ्या जाती आहेत, सगळ्या देशामध्ये त्या आदिवासी समूहाचं आरोग्य, शिक्षण, सगळ्या सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य, सगळ्या प्रकारची आर्थिक बाब, सगळ्या प्रकारचा सर्वांगीण विकास कुठपर्यंत आलेला आहे त्याचा अहवाल त्या आयोगाने तयार करायचा आहे. आणि त्या अहवालानुसार संपूर्ण अहवाल तयार केल्यानंतर तो अहवाल त्या आयोगाने संबंधित राज्याच्या राज्यपालाला आणि संपूर्ण राष्ट्रपतीला तो आयोग सादर करायचा आहे. त्या राष्ट्रपतींनी आणि संबंधित सगळ्या राज्याच्या राज्यपालांनी तो आयोग त्या त्या राज्याच्या विधानमंडळामध्ये आणि राष्ट्रपतींनी संसदेमध्ये मांडायचा आहे की या देशामध्ये आपली आदिवासी जमात एवढी आहे, त्यांची शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक अशा प्रकारची लोकशाही मूल्यांची प्रगती या स्तरावर आलेली आहे. ज्यांचा दर्जा उंचावण्यासाठी काय केलं पाहिजे त्याची शिफारस सुद्धा या आयोगाने केली पाहिजे. आणि ती आयोगाने केलेली शिफारस राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या मार्फत संबंधित विधानमंडळ आणि संसदेमध्ये जाईल. संसदेमध्ये त्यामध्ये चर्चा होईल, विधानमंडळामध्ये त्यावर चर्चा होईल आणि ठरवलं जाईल की या देशातला, या राज्यातला आदिवासी समूह या पद्धतीनं या स्थळावर आलेला आहे, याचं मानांकन उंचावलं पाहिजे. म्हणून त्या पद्धतीनं शिफारस करून विधानमंडळामध्ये आणि संसदेमध्ये चर्चा होईल आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्या केंद्र सरकारला आणि संबंधित राज्य सरकारला त्या ठिकाणी त्या दर्जानुसार शिफारस करून अंमलात आणावं लागेल. आणि तसाच अहवाल पुन्हा पुढच्या वर्षी तोच अहवाल सादर करायचा आहे, तसाच अहवाल सादर करायचा आहे. अशा पद्धतीनं दरवर्षी केंद्र सरकार आणि राज्य सरकार राज्यपालामार्फत, राष्ट्रपती मार्फत संसदेमध्ये आणि त्याच्या विधानमंडळामध्ये अहवाल सादर करतील आणि दरवर्षी त्या त्या पद्धतीनं त्यांची सुधारणा होईल. आणि हा आदिवासी समूह, हा एसटी प्रवर्ग स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या एकाच लाईन मध्ये येतील याची खबरदारी आणि जागृत घेण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रपती आणि राज्यपालांचं होतं. या राष्ट्रीय आयोगाच्या माध्यमातून करवून घेण्याचं गेल्या 75 वर्षांमध्ये या संविधानातील या मूलभूत हक्काच्या अशा पद्धतीच्या सोयी केलेल्या असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून संरक्षण दिलेलं असताना आज 75 वर्षांमध्ये आम्हाला या ऊर्जा कंपनीच्या एका याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो. संघर्ष भूमी या ठिकाणी निर्माण झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, या ठिकाणी जेवढे काही सुशिक्षित युवा पिढी असेल त्यांनी लक्षात ठेवावं की आपल्याला संविधानाला समजून घेतलं पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून माझा केवळ नुसता मालक कसा आहे, माझे मूलभूत अधिकार काय आहेत, माझे कर्तव्य काय आहेत, या पद्धतीने समजून घेऊन आपल्या जवळच्या
अध्ययनी समाजाला, नातेवाईकाला, मित्रमंडळींना त्यांना त्यातून जागृत करावं लागणार आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आज SIRच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 76 लाख लोकांच्या मतदारांमधून याद्या वगळलेल्या आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये असं चालू आहे की येत्या 29 जुलैपर्यंत आपण जर त्या BLOच्या माध्यमातून दुसरा फॉर्म जर नाही भरला तर आपलीही नाव वगळण्यात येणार आहे. हे कशाचं कारण आहे? कारण आपल्याला गुलाम बनवण्याचं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 12 ते 32च्या माध्यमातून जो 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारामध्ये सर्वात मोठा अधिकार जर कोणता असेल तर आम्ही निवडणुकीमध्ये जे मतदान करतो तो मताचा अधिकार आमच्या जीवापेक्षाही प्राणापेक्षाही मोलाचा आहे. आणि हा प्राणापेक्षाही आमच्या जीवापेक्षाही मोलाचा असलेला मताचा अधिकार ही मनुवादी व्यवस्था, ही मोदी, शहा, RSS, मोहन भागवत यांनी या ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून, या सनदी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या SIRची निर्मिती केली की जेणेकरून प्राणापेक्षा मोलाचा आमचा हा मताचा अधिकार हिरावून घेता येईल आणि यांना गुलाम बनवता येईल. आणि यासाठीच ही सगळी व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थितपणे कामाला लागलेली आहे. आणि आपल्याला आपल्या हातामध्ये काय आहे, आपण मालक कसे आहोत हे जर समजून घ्यायचं असेल तर या युवा पिढीने सुशिक्षित या संविधानाला समजून घेणं भाग आहे आणि त्याचा जागृत करून त्यांना प्रचार करणं भाग आहे. कारण शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटचा संदेश देतात, या देशातली लोकशाही, या देशातलं संविधान, या देशातले मूलभूत अधिकार आणि या देशातले संपूर्ण प्रकारचे आवश्यक अधिकार जर वाचवायचे असतील तर गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यासाठीच या झोपलेल्या आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी ही सत्यशोधक समाज सभा, त्यानंतर लालबावटा, या सगळ्या माध्यमातून हे काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आदरणीय आमचे मित्र किशोर ढमाले सरांनी विचार करा, त्यांचा त्याग, त्यांचा संघर्ष, त्यांचं समर्पण कोणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी. त्यांच्या त्याग आणि संघर्षाच्या, क्रांतीच्या समर्पणाला आपण एका मुठीनं तन मन धन समर्पित होऊन त्यांच्या संघर्षासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या शंकेसाठी आम्हाला एकजूट राहायचंय आणि आमच्या मूलभूत अधिकाराला मालक म्हणून संरक्षित करायचंय. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, सत्य की जय हो. लाल